मित्रांनो नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा मित्रांनो, 2-3 दिवसापूर्वी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा 2022च्या टेट संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आला. त्या ठिकाणी कोर्टाचा आदेश आला आणि हा आदेश आल्यानंतर जी पार्टीच्या बाजूने निर्णय लागला, तर खूप मोठाले दावे, प्रतिदावे घेऊन लोकांमध्ये एक भ्रम निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी काही व्यक्तीकडून हेतुपुरस्सरपणे त्या ठिकाणी होत आहे. वस्तुतः ते केस जिंकलेले आहेत, हे आम्हाला मान्य आहे. पण कोर्टाने जो काही निर्णय दिला, तो लिमिटेड याच्यामध्ये दिलेला आहे. लिमिटेड परिप्रेक्ष्यात दिलेला आहे. पण त्याला एवढं अवाढव्य काढून लोकांमध्ये एक मोठं संभ्रमाचं वातावरण निर्माण करणं, जे नोकरीवर लागलेले लोक आहेत, त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करणं, मोठमोठे दावे करणं की 5,000 7,000 लोकांना आम्ही नोकरीतून काढणार, इतक्या नवीन लोकांना एवढ्या नोकरीला देणार आणि मोठमोठ्याले दावे प्रतिदावे करून एक लोकांमध्ये एक भीती निर्माण करण्याचं, एक संभ्रम निर्माण करण्याचं आणि नवीन लोकांना एक लालूची लॉलीपॉप दाखवण्याचं का तुम्हाला आमच्यामुळे नोकरी मिळू शकते. तर हे काही कारस्थान काही लोकांचं त्या ठिकाणी चालू आहे. मित्रांनो, तुम्ही केस जिंकलेला आहात आणि अगदी खूप मोठ्या मनानं आम्ही पहिल्याच दिवशी तुमचं अभिनंदन केलं. तुम्ही आमच्या विरोधात जिंकला. वस्तुतः आम्ही त्या ठिकाणी प्रेझेंट व्हायला पाहिजे होतं. आम्ही नाहीच होऊ शकलो आणि आम्ही ते ॲडमिट बी केलं. आमची चूक बी आम्ही मान्य केली आणि त्याची जबाबदारीसुद्धा स्वीकारली आम्ही. हो, आमच्याकडून चूक झाली. आम्ही जबाबदारी स्वीकारली आणि तुम्हाला मोठ्या मनानं तुम्हाला अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या, की जे तुम्हाला काही त्या निर्णयाने तुमच्या पत्रात पडलेलं आहे, ते तुम्हाला सगळ्यांना मिळावं. ही आम्ही इच्छा देखील केली. कारण की आमच्या मनात कधी कोणाविषयी आम्ही द्वेष ठेवत नाही आणि द्वेष भावनेने त्या ठिकाणी राहत नाही. ओके. आता ठीक आहे. काल खूप मोठं त्या ठिकाणी मी जो अर्थ सांगितला त्या केसचा, त्याच्यानंतर मोठा त्या ठिकाणी लाईव्ह झालं. ठीक आहे. लाईव्ह छान होतं. पण तुमची बोलण्याची भाषा, बोलण्याची हे आणि लोकांमध्ये चुकीचं पसरवण्याचं, संभ्रम पसरवण्याचं, हे नक्कीच अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत मित्रांनो. बघा मित्रांनो, आपण लहानपणापासून एक प्रतिज्ञा करतो, की सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि आपल्याला लहानपणापासून आपल्या घरात शिकवलं जातं, आपल्या शाळेत शिकवलं जातं, की एकमेकांचा आदर राखा. जर एखाद्याचं मत जरी आपल्या मताच्या विरोधी असेल, तरी त्याचा आदर करा. एखाद्या व्यक्तीला आदर द्या. त्याचं काय असेल, बरं त्याला नॉलेज कमी असेल तुमच्यापेक्षा, ठीक आहे, आम्हालाच घ्या. आमचं नॉलेज नसेल, तुमच्या एवढं नसेल, तुमच्या इतक्या केस आम्ही जिंकलो नसेल, म्हणून तुम्ही आमचा अपमान करणार, काही पण बोलणार, भामट्यासारखे शब्द वापरणार आणि कुठं आम्हाला अर्जच लिहिता येत नाही, तर इथपर्यंत तुम्ही वल्गना करणार आणि लोकांना सांगणार की यांचे व्हिडिओ तुम्ही ऐकू नका, हे करू नका, ह्यांना काही कळत नाही, यातलं ते कळत नाही. म्हणजे तुम्ही लोकांवर विषय घ्यायला लागलात, की त्यांना तुम्हाला सांगायची वेळ यायला लागली, की तुमच्याकडे निर्णय क्षमता नाही, आम्ही सांगतोय असं करू नका. तर मित्रांनो, हे जे काही हे लक्षणं आहेत, हे काही मोठमोठाले दावे बिनकामाचे करणं, लोकांना टार्गेट करणं, उगाच शिव्या देणं, हे करणं, तर हे ज्ञानी लोकांचे नाहीत. बघा, कालच्या चर्चेमध्ये खरंच आहिरे सरांनी काही मुद्दे मांडले, मला आवडले आणि विशेष म्हणजे ठीक आहे, तुमचे दावे प्रतिदावे असतील किंवा तुमची समज असेल, आमची समज असेल, कधी आमचं चुकीचा समज असू शकते, कधी तुमची असू शकते. परंतु समोरच्याचा कमीत कमी मान सन्मान ठेवण्याचं काम त्या ठिकाणी त्या आहिरे सरांकडून झालं. पण बाकीच्या 2 व्यक्तींनी त्या ठिकाणी एकदम पातळी सोडलेली होती. त्याच्यामुळं या पातळीतून तुमच्या संस्काराची आणि ज्ञानाची नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही परिचय सर्व लोकांना त्या ठिकाणी करून दिलेला आहे. ओके, मला त्याच्यावर काय बोलायचं नाही. तो तुमचा अंतर्गत विषय, तुम्ही कसं वागायचं, कसं राहायचं, ओके. पण तुम्ही जेही काही मांडलंय किंवा जेही संभ्रम निर्माण करताय लोकांमध्ये, भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं हे करताय, तर याला पूर्णपणे खोडून काढायचं. या ठिकाणी मी अ, अ, त्या ठिकाणी आज हे तुमचे सगळे जे दावे प्रतिदावे आहेत, हे सगळे खोडून काढणार आहेत आणि नक्की निर्णय काय आहे हे प्रत्येकाला पटेल इथपर्यंत सांगणार आहे. जर तुमची ऐकायची, समोरच्या व्यक्तीला ऐकायची मानसिकता असेल, तरच तुम्ही हा व्हिडिओ पहा, नाही तर तुमच्यासाठी नाही. कोणीही व्यक्ती असू द्या, जर तुम्ही विरोधी पार्टीचे असाल आणि तुम्हाला वाटत असेल की समोरच्या व्यक्तीला काहीच कळत नाही, तर तो व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. हा व्हिडिओ
फक्त ज्याला समजून घ्यायचंय खरंच ह्या कोर्ट केसमध्ये काय आहे, खरंच निर्णय काय आहे, फक्त त्याच्यासाठी आहे. जो दुसऱ्याच्या मताचा आदर करतो त्याच्यासाठी आहे. ओके. आणि ज्या व्यक्तीला समोरच्याच्या मताचा आदर नाही किंवा समजून घ्यायचं नाही अशांसाठी व्हिडिओ नाही. तुम्ही हा व्हिडिओ इथं स्किप करा. ओके. चला, तर जे काही या निर्णयाचं पूर्णपणे विश्लेषण आहे एकदम तंतोतंत तुम्हाला प्रत्येकाला पटल इथपर्यंत बारकाव्यावर जाऊन मी या ठिकाणी आज त्या ठिकाणी देणार आहे. आणि म्हणून त्याचं संपूर्ण म्हणजे कोर्टाच्या कोणत्या वाक्याचा अर्थ काय होतो, कसा असतो, काय असतो, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या मी पूर्णपणे बनवलेलं आहे. आणि म्हणून थेट तुम्हाला हे सगळं मी त्यासाठी एक PPT सुद्धा मी बनवलेले आहे की हे प्रत्येकाला लक्षात यावं. आणि म्हणून थेट तुम्हाला या PPTकडेच मी या ठिकाणी आता घेऊन या ठिकाणी जाणार आहे. ओके. ओके, बघा आता आपल्याकडं PPT आहे. बघा, मग आजच्या केसमध्ये आपण ही जी काही आपली छाया केस आहे म्हणजे टेट 2022ची, तर याचं पूर्ण विश्लेषण या प्रेझेंटेशनद्वारे पाहणार आहोत. आणि याच्यामध्ये जे पाहणार आहोत जो सगळ्यात आपल्याला मुद्दा आहे की समोरच्या पार्टीचं म्हणणं आहे की सिलेक्शन लिस्ट पूर्णपणे कॅच झालेले आहेत आणि रद्द झालेले आहे आणि त्यामुळं याद्या नव्याने लागणार आणि 5-6 हजार लोकांना आम्ही बाहेर काढणार, नवीन 5-10 हजार लोक मध्ये घालणार आणि हे मोठमोठे दावे प्रतिदावे करून वातावरण निर्माण केलं जातं. तो एक मुद्दा आहे. आणि दुसरा आमचा मुद्दा आहे की जो कोर्टाच्या आदेशात दिलेला आहे की लिमिटेड इन्क्लुजन दिलेलं आहे. ठीक आहे, तुमची बात मान्य केली कोर्टाने, हायकोर्टाचा आदेश देखील रद्द केला, पण तुम्हाला या केसमध्ये लिमिटेड इन्क्लुजन दिलेलं आहे. आणि हे लिमिटेड इन्क्लुजनद्वारे जे ओपनच्या कट ऑफच्या वरचे अद्यापही कोणत्याही मेरिटमध्ये नाही अशा सगळ्या लोकांचा, सगळ्या नाही अपिलार्थी लोकांचा या ठिकाणी समावेश होणार आहे असं या कोर्टात आहे. हे कसं काय ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी मी थोडक्यात समजावून देतो. बघा, याच्यामध्ये न्यायालय भरतीचे जे प्रकरण असतात 2 प्रकारचे आदेश देतं. एक काय करतं की सिलेक्शन लिस्ट, मेरिट लिस्ट पूर्णपणे शासन आपल्या कोर्ट रद्द करतं. आणि दुसरं काय करतं, विद्यमान मेरिट लिस्ट कायम ठेवून काही उमेदवाराचा त्या यादीमध्ये समावेश करण्याचा आदेश त्या ठिकाणी देतो. आणि म्हणून पण ह्या दोन्ही बाबीचा कायदेशीर अर्थ पूर्णपणे वेगळा असतो. ओके, ते कसं ते बी आपण पाहू. बघा, म्हणजे हे 2 प्रकार आहेत. एक तर सिलेक्शन लिस्टच त्या ठिकाणी क्रॅश केली जाते आणि दुसरं लिमिटेड इन्क्लुजनची ऑर्डर त्या ठिकाणी दिलेली असते. ह्या दोन्ही प्रकाराचा परिणाम आणि स्कोप जो असतो तो वेगवेगळा असतो. ओके. बघा, ह्यातली जी पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सिलेक्शन लिस्ट क्रॅश. तर यामध्ये सुप्रीम कोर्ट साधारणपणे जे शब्द वापरतं किंवा जे वाक्य कोट करतं ते साधारण अशा प्रकारचे असतात की एंटायर सिलेक्शन प्रोसेस इज क्रॅश्ड, म्हणजे पूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणी रद्द केलेली आहे. सिलेक्ट लिस्ट इज सेट असाइड, म्हणजे सिलेक्ट लिस्ट जी आहे ती बाजूला ठेवलेली आहे. आणि तिसऱ्या प्रकारचा जो आदेश येतो, फ्रेश सिलेक्शन शॅल बी कंडक्टेड, म्हणजे नव्यानं सिलेक्शन लिस्ट तुम्ही बनवा असं स्पष्टपणे त्या ठिकाणी आदेशात नमूद असतं. आणि म्हणून या प्रकरणामध्ये काय होतं, जर एक तर भरती प्रक्रिया काही प्रकरणात रद्द होते आणि काही म्हणजे जसं कोर्टाने आदेश दिला असेल तसं, आणि काही प्रकरणात लिस्ट रद्द होते, नव्याने बनवायची सांगितली जाते. ओके. त्याचबरोबर आता टाईप 1 जो आहे की त्याच्यामध्ये काय होते, ते पूर्ण मेरिट लिस्टच रद्द होते किंवा त्याच्यामुळे काय होतात, सर्व उमेदवाराचे रँक बदलू शकतात आणि नवीन सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी तयार करावी लागते. काही वेळा तर काय पूर्ण भरती प्रक्रियाच पुन्हा त्या ठिकाणी नव्याने घ्यावी लागते. ओके. मग आता ह्या जो टाईप 1 प्रकार आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण निवड प्रक्रिया किंवा लिस्ट रद्द केली जाते, तर याचे काही उदाहरणं आणि त्या ऑर्डरमध्ये काय क्यूट केलेलं असते, कोणते वर्डिंग असते ते आपण पाहणार. त्याचं पहिलं एक्झाम्पल आहे राजेश कुमार वाज स्टेट ऑफ बिहार, ही जी केस झालेली होती 2013ची. तर याच्यामध्ये कोर्टाने संपूर्ण निवड प्रक्रिया या केसच्या संदर्भाने रद्द केलेली होती आणि त्या जो क्युटेड वर्डिंग जे केलेलं होतं ते होतं की द एंटायर सिलेक्शन प्रोसेस बेस्ड ऑन द इम्पॅक्ट मेरिट लिस्ट इज हिअर बाय क्रॅश्ड अँड सेट असाइड. म्हणजे काय, तर त्यांनी पूर्ण सिलेक्शन प्रोसेसच त्या ठिकाणी रद्द केलेली होती, पूर्ण मेरिट लिस्ट सुद्धा त्या ठिकाणी क्रॅश करून बाजूला ठेवलेली होती आणि त्याच्यामुळे काय झालेली, पूर्ण सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी रद्द झालेली होती. बघा, याच प्रकारचा जो दुसरा आदेश होता, तो दुसरं जे उदाहरण आहे ते आहे चंद्रशेखर अँड ऑदर्स वाज स्टेट, ही 2002ची जी केस आहे
याच्यामध्ये जे वर्डिंग केलेलं होतं कोर्टाने त्यांच्या निकालामध्ये, तर क्विटेड वर्डिंग काय होतं, द सिलेक्ट लिस्ट प्रिपेअर्ड बाय द कमिशन इज सेट असाइड इन इट्स एंटायरली. आणि पूर्णपणे सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी काय केलेली आहे, ते असाइड केली जाते, बाजूला केली जाते, आणि त्याचा परिणाम काय झाला तर ही सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी रद्द झाली. ओके. आता तिसरं एक्झाम्पल आहे, UPSC वाज गिरीश जयंतीला वाघेला, ही 2006ची केस होती. याच्यात सुद्धा क्युटेड जे वर्डिंग आलं, द सिलेक्ट लिस्ट प्रिपेअर्ड पर्सुएंट टू बी इम्पग्न प्रोसिजर कॅनॉट बी सस्टेन्ड अँड इज अकॉर्डिंगली क्वॅश्ड. म्हणजेच काय तर जी सिलेक्शन लिस्ट आहे ती प्रोसिजर प्रमाणे झालेली नाही, आणि त्याच्यामुळं या ठिकाणी ही लिस्ट क्वॅश्ड केली जाते, रद्द केली जाते, आणि म्हणून ही सिलेक्शन लिस्ट रद्द करून पूर्ण यादी या ठिकाणी अमान्य करण्यात आली. तर बघा, साधारणतः ज्या याद्या रद्द केल्या जातात त्याला या प्रकारचे त्या ठिकाणी आदेश असतात. ओके. आता जो दुसरा टाईप आहे, तर याच्यामध्ये काय आदेश देतं कोर्ट, लिमिटेड इन्क्लुजनची ऑर्डर देतं. काय देतं, सुप्रीम कोर्ट साधारणपणे शब्द वापरतो, इन्क्लूड द अपीलंट्स इन द मेरिट लिस्ट, कॅन्डिडेट हॅव्हिंग हायर मार्क शॅल बी इन्क्लुडेड. आणि याचा काय अर्थ असतो, विद्यमान मेरिट लिस्ट कायम राहते. ओके. बघा, आता याचे काही उदाहरण आपण पाहू की या केसमध्ये काय नक्की क्युटेड केलं जातं आहे, ते त्याचं वर्डिंग काय असतं. याचं पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आहे यस कृष्णा श्रद्धा वॉज स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, 2017ची ही केस आहे. त्यात क्युटेड वर्डिंग होतं, द अपीलंट शॅल बी कन्सिडर्ड फॉर ॲडमिशन इफ शी हॅज सिक्युअर्ड मार्क्स हायर दॅन द लास्ट कॅन्डिडेट ॲडमिटेड. म्हणजे लास्ट कॅन्डिडेट जो होता त्याच्यापेक्षा हायर मार्क जर त्या ठिकाणी या अपीलंटने घेतलेले असतील तर त्यांना त्या यादीमध्ये समावेश करावा असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि याचा परिणाम काय झाला, केवळ अपीलंटला त्याचा फायदा झाला, त्या उमेदवाराला फायदा झाला, लिस्ट काही रद्द झालेली नाही. या केस तुम्ही उघडून सगळं याचं पाहू शकताय. ओके. एक्झाम्पल जे दुसरं आहे ते डॉली चंदा वॉज चेअरमनजी, ही 2005ची केस होती. आणि याच्यामध्ये जे क्युटेड वर्डिंग केलेलं होतं, तर द अपीलंट शॅल बी ट्रीटेड ॲज इलिजिबल अँड हर कॅन्डिडेचर शॅल बी कन्सिडर्ड. मग काय सांगितलं, तर अपीलंटला जर ती इलिजिबल असेल याच्यासाठी तर त्यांचं कॅन्डिडेचर म्हणजे उमेदवारी त्या ठिकाणी कन्सिडर्ड करा. आणि काय झाला याचा परिणाम, अपीलंटला काय झालं तर इंडिव्हिज्युअल वैयक्तिक रिलीफ त्या ठिकाणी भेटली आणि लिस्ट काही रद्द झाली नाही. हे दोन उदाहरणं झाले. आता तिसरी जी येते ती आपली सगळ्यात महत्त्वाची केस, स्टेट 2022, जी छाया केस नावाने ओळखली जाते. तर आपल्या केसमध्ये जो आदेश त्या ठिकाणी आला, बघा याच्यावर जे पहिलं वाक्य होतं मी पहिल्या व्हिडिओमध्ये जे टाळलं होतं कारण की त्याची काही गरज नव्हती, परंतु परत त्याच्यावरून खूप अर्थाचे अनर्थ लावले म्हणून मला याच्यावर यावं लागलं. तर बघा काय सांगितलं त्यातलं 33व्या पॅरेग्राफमध्ये पहिलं वाक्य की इम्पेज्ड जजमेंट डेटेड 14/02/2025 इज क्वॅश्ड अँड सेट असाइड. म्हणजे काय सांगितलं, जे की उच्च न्यायालयाचं जजमेंट आलेलं होतं 14 फेब्रुवारी 2025चं, हे काय काय जरा बाजूला ठेवलं गेलं. ओके. आणि बाजूला म्हणजे रद्द केलं, थोडक्यात हे क्वॅश्ड केलं, रद्द केलं. आणि म्हणून 14 फेब्रुवारीचा जो काय हायकोर्टाचा निर्णय होता तो चुकीचा होता त्या ठिकाणी म्हटलं. आणि म्हणून तो आदेश काही आता लागू नाही. आणि बघा तो आदेश लागू नाही म्हणून पुढचा आदेश त्यांनी दिला, तो आदेश लागू नसल्यामुळं काय करा की, कारण का याच्यामध्ये क्युटेड वर्डिंग परत पुढचं त्याच पॅराग्राफमध्ये काय दिलं, द रिस्पॉन्डंट शॅल इन्क्लूड इन द मेरिट लिस्ट दोज अपीलंट्स हू हॅव सेक्युअर्ड मार्क्स हायर दॅन द लास्ट सिलेक्टेड कॅन्डिडेट इन द जनरल कॅटेगरी. म्हणजे जनरल कॅटेगरीपेक्षा हायर मार्क मिळवलेले जे काही अपीलंट आहेत यांचा समावेश त्या ठिकाणी तुम्ही मेरिट लिस्टमध्ये करा असा स्पष्टपणे आदेश त्या ठिकाणी कोर्टाने या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला उदाहरणं सुद्धा वरी दाखवलं असतं की लिस्ट रद्द होते त्यावेळेस लिस्टच्या बाबतीत सांगितलं जातं, हा इथं कोर्टाचा आदेश झाला, परंतु जो काही दावा तुम्ही कोर्टामध्ये केलेला होता सुप्रीम कोर्टामध्ये की आम्ही जास्त मार्कावाले कॅन्डिडेट आहोत, खरं तर जर याच्यामध्ये जर तुम्ही काही चुकीची माहिती दिलेली असेल कोर्टाला की तुम्ही ओपन मेरिटपेक्षा जास्त मार्क नसताना देखील तुम्ही मार्क जास्त आहेत असं जर सांगितलं असलं
तर तुमच्यावर सुद्धा चुकीची माहिती दिलेल्या खाली केस चालू शकते. ही सुद्धा वेगळी गोष्ट आहे त्याच्यामध्ये. बघा त्याच्या बारकाईमध्ये सध्या माझं जाणं हे काय आमचा विषयच नाही, तो विषयच नाही. आणि आम्ही इतके क्षुल्लक थर्ड क्लास पद्धतीचे विचार करणारे बी लोक नाही. पण असं होऊ शकतं हे तुम्हाला सांगतो. ओके. आणि म्हणून मग सांगितलं की तो निर्णय रद्द झाला. आणि म्हणून तो निर्णय रद्द झाल्यामुळं आणि हे लोक यांचा जो दावा आहे की मेरिट लिस्टच्या जनरलच्या हे जास्त असताना यांना तुम्ही घेतलं नाही म्हणून ते कोर्टात आले होते. म्हणून जे बी यातले लोक आहेत की जनरल मेरिटपेक्षा जास्त गुण घेणारे, तर या सगळ्यांना काय करा, तर यादी समावेश करा. आणि याचा परिणाम काय होतो, तो मेरिट लिस्ट कायम झाली. आणि हा जो फायदा होतो केवळ अपिलंट्सला होतो. बघा जे अपीलमध्ये नाहीत अशा इतर लोकांना याचा काहीही फायदा नाही. आणि म्हणून संपूर्ण लिस्ट त्या ठिकाणी रद्द होत नाही, फक्त अपिलंट्सला आणि जे तेही जनरल मेरिटच्या वरती आहे त्याला त्या ठिकाणी संधी भेटते. ओके. आता बघा काल खूप चर्चा केली गेली तुमच्या व्हिडिओमध्ये चिराग केस. आणि मग हे चिराग केस आणि छाया केसमध्ये काय डिफरन्स आहे हे मी थोडक्यात त्या ठिकाणी काढलं, त्याचाही अभ्यास केला. बघा चिराग केसमध्ये जी काय भरती प्रक्रिया रद्द केली होती, तर याच्यामध्ये काय केलं होतं, एंटायर मेरिट लिस्ट क्रॅश्ड, संपूर्ण मेरिट लिस्ट त्या ठिकाणी क्रॅश्ड केली होती. आणि फुल लिस्ट त्या ठिकाणी म्हणजे पूर्वीची जी पहिली जी होती लिस्ट ती कॅन्सल करून नवीन, बघा त्या केसमध्ये 2 त्या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट बनलेल्या होत्या, एक अगोदरची आणि एक नंतरची. आणि त्याच्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेलेलं होतं. त्यातलं सांगितलं की एक लिस्ट त्या ठिकाणी कॅन्सल केली आणि दुसरी जी लिस्ट आहे ती त्या ठिकाणी या केसमध्ये फायनल करा असं कोर्टाने सांगितलं होतं. म्हणून एंटायर लिस्ट पहिली जी होती ती कॅन्सल केली आणि दुसरी त्या ठिकाणी अधिकृत ठरवली होती. आणि जी आपली छाया केस आहे टेट 2022ची, याच्यामध्ये काय आहे झालं आहे, तर पूर्ण लिस्ट चिराग केसमध्ये कॅन्सल झालेली होती. याच्यामध्ये फक्त लिमिटेड इन्क्लुजनची ही ऑर्डर आहे, इंडिव्हिज्युअल रिलीफ आहे की जे लोक कोर्टात आले होते. आणि फुल लिस्ट ती त्या ठिकाणी पहिली जी होती कॅन्सल झालेली होती. आणि छाया केसमध्ये आपलं काय झालं, एक्झिस्टिंग लिंक मेंटेन्ड आहे, जी काही यादी आहे ती जशाला तशी मेंटेन राहिलेली आहे. चिराग केसमध्ये काय झालं होतं, तर बेनिफिट टू ऑल कॅन्डिडेट्स, कारण की जे नवीन यादी सगळे लोक आले तर या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी यादी समावेश केलेला होता. आणि छाया केसमध्ये जे होतं तर रिलीफ ओनली टू अपीलंट्स, म्हणजे आपल्या केसमध्ये फक्त अपीलकर्त्याला त्या ठिकाणी रिलीफ दिलेली आहे. आणि त्याही कोणत्या अपीलकर्त्याला, तर ते ओपनच्या मेरिटच्या वरती असतील ती. बघा आता ह्या शब्दांचा थोडक्यात अर्थ लक्षात घ्या. तर याच्यामुळं काय होतं, जर तसे शब्द असतील तर मेरिट लिस्ट काही रद्द होत नाही, फक्त अपीलेटचं इन्क्लुजन होतं आणि लिमिटेड मिळते. जे यात सांगितलं होतं वरती की बाबा स्पष्ट अपीलंट्सला ज्यांनी घेतले त्याच्यामुळं ती काही मेरिट लिस्ट वगैरे रद्द होत नसते आणि अपीलंटचं इन्क्लुजन त्या ठिकाणी होतं. ओके. आता बघा महत्त्वाचा जो मुद्दा आहे की सुप्रीम कोर्टाला जर ती लिस्ट रद्द करायची असती तर त्यांनी कोणते शब्द वापरले असते, म्हणजे काय वापरणं गरजेचं होतं त्याच्यामध्ये ते बघा. तर एंटायर सिलेक्शन प्रोसेसलाच आम्ही क्रॅश केलंय. किंवा त्यांनी असं सांगितलं की फ्रेश मेरिट लिस्ट बनवा किंवा सिलेक्शन लिस्ट सेट असाइड, ज्या ठिकाणी बघा ते निर्णय असाइड केलेला आहे शासनाने, सिलेक्शन लिस्ट आपल्या कोर्टाने सिलेक्शन लिस्ट नाही हे लक्षात घ्या. छाया केसमध्ये इम्पॉर्टंट जजमेंटला असाइड ठेवलंय, सिलेक्शन लिस्टला नाही हे लक्षात घ्या. आणि जर कोर्टाला ते करायचं असतं तर असं स्वतंत्र त्या ठिकाणी आदेश हे केलं असतं. तर याचा प्रिन्सिपल काय का असं आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगतो. बघा इंटरप्रिटेशनचं जे हे प्रिन्सिपल आहे, कायदेशीर जो नियम आहे त्याचा, की काय नियम आहे, तर फायनल ऑपरेटिव्ह ऑर्डर मस्ट बी रीड स्ट्रिक्टली. कोर्टाने जे स्पष्ट लिहिलं आहे तेवढाच आदेश लागू होतो, हे प्रिन्सिपल आहे. इंटरप्रिटेशन प्रिन्सिपल आहे, कायदेशीर नियम आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही त्याचे अर्थ लावणं, कुठं आम्ही हायकोर्टामध्ये काय त्या ठिकाणी प्रेयर केली होती ते सांगताय, हे का सांगताय. अहो मित्रांनो, या ठिकाणी कोणतीही गेलं
तरी केस पुढे गेली आणि तुमची ती नाकारली म्हणजे सगळीच केस पुढं तुमची मंजूर होते किंवा नामंजूर होते, असं बी काही होत नाही. अनेक केसमध्ये त्यातला काही भाग सुप्रीम कोर्ट रद्द करतं, काही मान्य करतं. ते त्यांच्या त्यांच्या समजेवर मानण्यापेक्षा त्यांच्या अभ्यासावर किंवा त्यांच्या विवेकावर किंवा त्यांना जे त्यातलं योग्य वाटतंय त्याला योग्य ठरवतात. त्यातला भाग जर काही योग्य वाटला असेल तर तो सुद्धा वेगळा करतात. आणि याच्यामध्ये तेच केलं शास्त्र आपलं हे हाय सुप्रीम कोर्टानं, की तुम्ही जे मांडलं होतं त्याप्रमाणे तुमची पूर्णपणे त्यांनी ऐकलं आणि तुम्हाला ओपनपेक्षा जास्त मेरिटवाल्याला त्या ठिकाणी इन होण्याची मोठी संधी त्या ठिकाणी तुमच्यासाठी हे केली. आणि बघा, जे चिराग केसचे मुख्य होते तर याच्यामध्ये काय झालं होतं, सिलेक्शन प्रोसेसमध्ये स्ट्रक्चरल करेक्शन त्या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेसमध्ये झालं होतं. त्याच्यामुळं रिवाइज्ड फायनल सिलेक्शन लिस्ट लागू झाली आणि हायकोर्ट डिसिजन त्या ठिकाणी बाजूला ठेवला गेला. ओके, आता छाया केसचे जे मुख्य मुद्दे आहेत ते काय झालं तर हायकोर्ट जजमेंट त्या ठिकाणी क्रॅश झालेलं आहे. अपिलंटचं इन्क्लुजन झालंय आणि एक्झिस्टिंग मेरिट लिस्ट त्या ठिकाणी कायम आहे, हे पूर्णपणे डोक्यात ठेवा. बघा, आणि चिराग केस वा छाया केस जर विचार केला तर आपण काय आहे तर चिराग केसमध्ये रिवाइज्ड फायनल लिस्ट आणि स्ट्रक्चरल करेक्शन केलं. छाया केसमध्ये लिमिटेड इन्क्लुजन दिलं गेलं, एक्झिस्टिंग लिस्ट त्या ठिकाणी कायम ठेवली गेली. आता जर याचा जर आपण अंतिम निष्कर्ष काढला तर या आदेशाचा अर्थ संपूर्ण मेरिट लिस्ट रद्द होत नाही, तर ओपन कॅटेगरीचा शेवटचा जो निवड झालेला उमेदवार आहे याच्यापेक्षा ज्यांनी जास्त गुण घेतले असा जो अपिलन्स आहे यालाच फक्त मेरिट लिस्टमध्ये समावेश होतो, याचाच समावेश होतो, त्याचा समावेश त्या ठिकाणी करता येतो. आणि म्हणून या ठिकाणी या संपूर्ण प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर हा या ठिकाणी असा मर्यादित अर्थ आहे, मर्यादित तुम्हाला त्या ठिकाणी कोर्टाने तुमच्या फेवरमध्ये आदेश दिलेला आहे, पूर्णपणे तुमच्या फेवरमध्ये आदेश नाही, ही गोष्ट लक्षात घ्या ह्या 2022च्या यादीच्या अनुषंगाने. ओके, आणि तरीही जर तुमचे वकील तुम्हाला सांगतायत काय काय सांगतायत, काय काय जर अर्थ देत आहेत, तुम्ही काल सांगितलं की आमचे आलो कोणते अहो तुमच्या वकिलाचे अहलुवालिया का काहीतरी ते एक नाव सांगितलं तुम्ही, परत ते तुम्ही याला घेतले होते लाईव्ह तुम्ही त्या वकिलांचं घेतलं होतं आर सिंग का काहीतरी तुम्ही नाव सांगितलं, माझ्या लक्षात नाही परफेक्ट, परंतु हे खरंच मोठाले वकील आहेत, खूप अभ्यासू आहेत, आम्हाला मान्य आहे. पण जर खरंच त्यांनी जर तुम्हाला ही माहिती दिलेली असेल असा तुमचा दावा आहे, तो जर खरा असेल असं आपण जर मानलं, आम्हाला माहिती आहे तुम्ही खोटं बोलताय, कारण की त्याचं कारणही सांगतो, पण जर तो दावा जर तुमचा जर खरा असेल तर माझा आत्ता ओपन चॅलेंज आहे, उद्या तुमच्या वकिलासोबत मी डिबेट करायला तयार आहे. तुमच्याच लाईव्हमध्ये तुमच्या वकिलाला आणा, आरकुल सिंग आणा, नाही तर पटवाली का आलूवाली आहे तो आणा, त्याच्यासोबत मी थेट तुमच्याच लाईव्हमध्ये त्या ठिकाणी डिबेट करतो की हे कसं खोटं आहे हे त्या ठिकाणी पटवून दिलं. याच्यापेक्षा आणखी स्पष्टतेत जाऊन सुद्धा तुमच्या वकिलांनी मान्य केलं पाहिजे इथपर्यंत जर तुमच्यामध्ये खरंच हिंमत असेल आणि खरंच जर तुम्ही खरं बोलत असाल तर हे माझं आव्हान त्या ठिकाणी स्वीकारा. आणि दुसरी गोष्ट, माझं स्पष्ट मत आहे, हे खूप माननीय खूप मोठमोठे येतात, आपण काय आपण एकदम छोटे, कदाचित आमचा तुमच्यापेक्षाही अभ्यास कमी असेलही, तुमचा जास्तही असेल, परंतु या निर्णयाचा हाच अर्थ होतोय हे या ठिकाणी स्पष्ट आहे. आम्ही ते तुम्हाला स्पष्ट देखील करून दाखवलं आहे. ओके, पण आणि जर तुमच्या वकिलाचं काय म्हणणं हे जर पाहायचं असेल तुम्हाला तर परत एकदा तो व्हिडिओ त्या ठिकाणी पहिल्या वेळेस तुम्ही आर के सिंगचा जो व्हिडिओ बनवला होता त्यांना घेतलं होतं आणि तुम्ही प्रश्न विचारला होता त्याला की लिस्ट कॅन्सल झालेली का, ही आता लिस्ट कॅन्सल होणार का, नव्याने बनणार का, त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही नाही, कोर्टाने असा कोणताही आदेश दिलेला नाही, हे सरकारवर आहे की नक्की याचं काय होणार. मला लक्षात येत आहे का, ते बघा, नसेल लक्षात येत समजत नसेल तर 4 वेळेस बघा, आणखी नसेल समजत तर माझ्या व्हिडिओत समजून घ्या. आणि जर आमचं ऐकायचंच नसेल हे नसेल तर उद्या त्यांची आणि माझी डिबेट ठेवा नक्की. या ठिकाणी जर त्यांचा जर दावा तुमच्या वकिलाचा खरंच असा असेल तर त्यांना आम्ही खोटं ठरवल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये एकही म्हणजे यादी डबल बनणार नाहीत हे या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो, कारण की माननीय सुप्रीम कोर्टाने तसा आदेश दिलेला नाही, त्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगितला आहे. ओके, बाकीही लोकांना माझं आव्हान आहे की उगाच चुकीचं तुमच्यावर कोणीतरी बिंबवलं म्हणून उगाच त्या प्रक्रियेत येऊ नका, उगाच कुणाला शिव्या देणं, शाप देणं, काहीतरी उगाच बोंबलणं
हे काही आपलं काम नाही. तर एक आदर ठेवा एकमेकाचा. जरी तुमच्या विरोधात आपली मतांतर असली, तुमचे मुद्दे तुम्हाला मांडण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. अरे तुम्ही आमचे स्वातंत्र्य हिरावून घ्यायला लागलात. थेट थेट आमच्या अधिकाऱ्याला तुम्ही कारवाई करायला सांगायला लागलात. आम्हाला बोलायचं स्वातंत्र्य नाही. तुम्ही घटना मांडणारे आणि आम्ही बोलायचं देखील नाही. आणि तुम्ही बोलू नका, व्हिडिओ बघू नका, आणि लोकांना सांगताय हे करू नका. ते लोक ठरवतील, त्यांचा विवेक असेल, ज्याचा विवेक असेल ते बघल. ज्याचा विवेक नाही किंवा विरोधी मत ज्याला ऐकूनच घ्यायची कॅपॅसिटी नाही, अशासाठी मी व्हिडिओच बनवत नाही. ज्याच्यामध्ये खरंच समजून घ्यायचं त्याला ओरिजिनल काय आहे, आणि बाय पुराव्याशिवाय मी कोणताही व्हिडिओ बनवत नाही, हेही लक्षात ठेवा. आणि ओके, तर ह्या सगळ्या अनुषंगाने मला वाटतंय तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटली असतील. जे तुम्ही संभ्रम निर्माण करताय, हा देखील तुमच्याही मनात जर काही संभ्रम असेल आणि त्या दृष्टिकोनातून तुमच्याकडून चुकून होत असेल तर तीही होईल. आणि उगाच चुकीचं सांगून चुकीच्या लोकांना तुम्ही नादी लावणार नाही, ही या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि आजच्या पुरतं इथंच थांबतो.